व्यक्तीने दान केलं रक्त, तपासणीनंतर डॉक्टरही घाबरले, ब्लड बॅग लगेच फेकली. भयंकर प्रकार. रक्तदान म्हणजे महादान असं आपण नेहमी ऐकत आलो आहोत. एखाद्या अनोळखी व्यक्तीचा जीव वाचावा म्हणून हजारो नागरिक कोणत्याही अपेक्षेशिवाय रक्तदान करतात. विविध सामाजिक संस्था, रुग्णालय आणि धर्मदाय ट्रस्ट सातत्याने रक्तदान शिबिराचं आयोजन करतात. अनेक तरुण उत्साहाने रांगेत उभे राहतात आणि काही मिनिटात रक्तदान करून घरी निघून जातात. त्यांनाही वाटतं की आता त्यांचं रक्त एखाद्या गरजू रुग्णाच्या उपयोगी पडेल. पण अशाच एका रक्तदान शिबिरात घडलेली ही घटना अनेकांना विचार करायला भाग पाडणारी ठरली. त्या दिवशीही वातावरण अगदी नेहमीसारखंच होतं. रक्तदानासाठी आलेल्या नागरिकांची गर्दी होती. डॉक्टरांनी, आरोग्य कर्मचारी प्रत्येक रक्तदात्याची प्राथमिक तपासणी करत होते. रक्तदाब, हिमोग्लोबिन, रक्तगट आणि इतर आवश्यक माहिती घेतली जात होती. त्याचवेळी एक तरुणही रक्तदानासाठी पुढे आला. सर्व प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याने रक्तदान केलं आणि इतरांप्रमाणे तो निघून गेला. त्यांनी त्या क्षणी कोणालाही काही वेगळं जाणवलं नाही. रक्तदान शिबिरात घेतलेलं प्रत्येक रक्त लगेच तरुणाला दिलं जात नाही. अनेकांना ही गोष्ट माहीत नसते. प्रत्यक्षात ती रक्तपेढीत साठवलं जातं, पाठवलं जातं आणि त्यानंतर त्याची विविध संसर्गजन्य आजारांसाठी प्रयोगशाळेत सखोल तपासणी केली जाते. ही प्रक्रिया प्रत्येक अधिकृत रक्तपेढीत बंधनकारक असते. त्यामुळे रक्तदान केल्यानंतर खरी प्रक्रिया तेव्हा सुरू होते. काही दिवसांनी त्या रक्ताच्या पिशवीची प्रयोगशाळेत नियमित तपासणी सुरू झाली. प्रत्येक नमुन्याप्रमाणे याच रक्ताचीही तपासणी करण्यात आली. सुरुवातीला सर्व काही नेहमीसारखं वाटत होतं, पण एका चाचणीचा अहवाल समोर येताच प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा खात्री करून घेण्याचा निर्णय घेतला, कारण अहवालात काहीतरी गंभीर संकेत दिसत होते. दुसऱ्यांदा चाचणी करण्यात आली. त्यानंतर आवश्यक ती पुष्टी करणारी प्रक्रिया पुन्हा करण्यात आली आणि अखेर जे निष्कर्ष समोर आले त्यांनी संबंधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्या रक्ताच्या नमुन्यात HIV संसर्गाचे संकेत आढळले गेले. हा निष्कर्ष समोर येताच ते रक्त कोणत्याही परिस्थितीत वापरायचं नाही हे निश्चित करण्यात आलं. यानंतर संपूर्ण प्रक्रिया अत्यंत नियमबद्ध पद्धतीने पार पडली. संबंधित रक्ताची पिशवी इतर सुरक्षित रक्तापासून तातडीने वेगळी ठेवण्यात आली. त्यावर आवश्यक चेतावणी चिन्ह लावण्यात आलं आणि जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाच्या नियमानुसार त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही कारवाई घाबरून नव्हे तर प्रत्येक रक्तपेढीत अशा पद्धतीत केली जाणारी नियमित सुरक्षित प्रक्रिया आहे. या घटनेमुळे एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. रक्तदान करताना अनेक वेळा व्यक्तीला स्वतःलाही आपल्या शरीरात एखादा संसर्ग आहे याची माहिती नसू शकते. काही संसर्ग सुरुवातीच्या काळात कोणतेही लक्षण दाखवत नाहीत. त्यामुळे रक्तदात्यांनी कोणतीही माहिती जाणून बुजून लपवलीच असेल असं प्रत्येक वेळी म्हणता येणार नाही. सुदैवाची बाब म्हणजे हे रक्त कोणत्याही रुग्णाला देण्यापूर्वीच प्रयोगशाळेतील तपासणीत हा संसर्ग लक्षात आला. त्यामुळे कोणत्याही निष्पाप रुग्णाला धोका निर्माण झाला नाही. जर अशी तपासणी झाली नसती तर परिस्थिती अत्यंत गंभीर ठरली असती. पण म्हणूनच रक्तपेढ्यांमध्ये ही तपासणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. अनेकदा सोशल मीडियावर अशा घटना दाखवताना असं चित्र निर्माण केलं जातं की रक्तदान केलं आणि थेट ते रक्त रुग्णाला चढवलं जातं. प्रत्यक्षात तसं होत नाही. प्रत्येक रक्ताच्या पिशवीवर अनेक प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्या केल्या जातात. त्या सर्व चाचण्यांमध्ये रक्त सुरक्षित असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ते रुग्णांसाठी उपलब्ध केलं जातं. HIV व्यतिरिक्तही रक्तामध्ये इतर संसर्गजन्य चाचण्या आहेत का याची तपासणी केली जाते, कारण रक्ताद्वारे कोणताही संसर्ग दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू नये हीच संपूर्ण रक्तपेढी व्यवस्थेची जबाबदारी असते आणि म्हणूनच प्रत्येक नमुन्यावर अत्यंत काटेकोर प्रक्रिया राबवली जाते. ही घटना समोर आल्यानंतर काही लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. अनेकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की आता रक्तदान करणं सुरक्षित आहे का? रुग्णालयात मिळणारं रक्त विश्वासार्ह आहे का? आपण या प्रश्नांची उत्तरं वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट दिली आहेत. तज्ज्ञांच्या मते अधिकृत रक्तपेढीतून दिलं जाणारं रक्त अनेक स्तरांवर तपासलं जातं. त्यामुळे अशा प्रकारचा संसर्ग असलेलं रक्त रुग्णांपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी असते. उलट ही घटना म्हणजे तपासणी व्यवस्था योग्य प्रकारे काम करत असल्याचा पुरावा मानला जातो. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनेही काही गोष्टींची जबाबदारी घ्यायला हवी. स्वतःच्या आरोग्याविषयी प्रामाणिक माहिती देणं, डॉक्टरांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तर देणं आणि संसर्गाच्या संशयाला सूड लपवू नये ही प्रत्येक रक्तदात्याची नैतिक जबाबदारी आहे. त्याचवेळी समाजानेही रक्तदानाबाबत गैरसमज पसरवू नयेत. एका घटनेवरून संपूर्ण रक्तदान व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही, कारण दररोज हजारो रुग्णांचे जीव सुरक्षित रक्तामुळेच वाचत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा व्हिडिओमध्ये अनेकदा अर्धवट माहिती दाखवली जाते. त्यामुळे लोकांमध्ये भीती पसरते. पण प्रत्यक्षात रक्ताची तपासणी हीच अशा धोक्यांपासून रुग्णांचं संरक्षण करणारी सर्वात महत्त्वाची सुरक्षा व्यवस्था असते. म्हणून या घटनेत सर्वात मोठा धडा म्हणजे तपासणी प्रक्रिया किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. जर प्रयोगशाळेतील नियम पाळले गेले नसते तर परिस्थिती वेगळी असू शकली असती. पण वेळेत तपासणी झाल्यामुळे संभाव्य धोका टळला. शेवटी त्या रक्ताच्या पिशवीबाबत जे घडलं ते कोणताही निष्काळजीपणा नव्हता, तर वैद्यकीय नियमानुसार करण्यात आलेली आवश्यक कारवाई होती. तपासणीत ज्या रक्तामध्ये HIV संसर्गाचे संकेत आढळले ते रक्त कोणत्याही रुग्णाला न देता तातडीने वेगळं करण्यात आलं आणि नियमानुसार त्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्यामुळेच एक संभाव्य धोका वेळेत टळला आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं की रक्तदाना इतकंच रक्ताची वैज्ञानिक तपासणी ही जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते.